तर बीडमध्ये 10वीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गोंधळ पाहायला मिळाला आहे। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले। बीड तालुक्यातील कुर्लामध्ये 10वीचं परीक्षा केंद्र आहे, मात्र या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली। विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचं कारण देत मंडप उभारण्यात आला। ही बातमी एबीपी माझानं दाखवली। त्यानंतर बीडमधील प्रकार चुकीचा असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिले। ज्यांनी कोणी केंद्राला भेट देऊन अहवाल दिला असेल की हे ठिकाण ओके आहे, तर निश्चितच ते जर ज्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील ते एज्युकेशन ऑफिसर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करतील आणि हे जे काही केंद्र संचालक आहेत की ज्यांनी बाब निदर्शनास आणून दिली नाही, तर त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई करण्यासाठी एज्युकेशन ऑफिसर संस्थेला त्या ठिकाणी लिहितील। त्यांना तसे इन्स्ट्रक्शन्स बोर्डाकडून दिले गेले आहेत। दरम्यान या प्रकरणी शिक्षण विभागानं अहवाल मागवलाय। बीडमधील वॉर रूममधून आढावा आणि शिक्षण अधिकाऱ्यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। मॅम, कशा स्वरूपामध्ये आज जो प्रकार बीडमध्ये पाहायला मिळाला होता, त्यानंतर काय तुमच्या माध्यमातून कार्यवाही केली जाणार आहे? आमच्याकडे आता अहवाल प्राप्त होईल थोड्याच वेळात आणि या पद्धतीने काहीही कारण नसताना तुम्ही मंडप उभारणं, मंडपामध्ये मुलांची सोय करणं हे पूर्णपणे गैरलागू आहे। कारण की सगळ्या सेंटर्सना, सगळ्या केंद्र संचालकांना, सगळ्या संस्था चालकांना या स्पष्ट सूचना आहेत की जर तुमची कपॅसिटी मर्यादित असेल तर तसं त्यांनी मंडळाला, गट शिक्षण अधिकाऱ्यांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना कळवायला हवं। त्या पद्धतीने आपण त्या उपाययोजना करतो। शेजारची दुसरी शाळा जर असेल तर तिथे सब सेंटर्स आपण देतो, परंतु या शाळेच्या बाबतीमध्ये आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना, जागेची उणीव किंवा या बाबतीमध्ये कोणताही पत्रव्यवहार आपल्यालाही झालेला नाही शिक्षण अधिकाऱ्यालयाला। त्याचबरोबर विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगरलाही हा पत्रव्यवहार झालेला नाही आहे। मी स्वतः मुख्याध्यापकांशी बोललेली आहे, पण त्यांची उत्तरं काही समाधानकारक मला वाटलेली नाही आहेत। तिथे जवळच जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि तिथे CCTV कॅमेराजसुद्धा आहेत। ही सगळी सुसज्ज व्यवस्था असतानासुद्धा मंडप का टाकला गेला, तर या बाबतीतलं मुख्याध्यापकांचं स्पष्टीकरण आणि आपले जे विस्तार अधिकारी आहेत, गट शिक्षण अधिकारी आहेत, त्यांचा अहवाल आपल्याला प्राप्त होईल। त्याच्यानंतर या संदर्भामध्ये अतिशय कठोर भूमिका जी आहे तर ती प्रशासनाकडून घेतली जाईल। विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।